नमस्कार. आज मी बनवत आहे आल्याची वडी. थंडीच्या दिवसात शरीराला तशीही गरम पदार्थाची आवश्यकता असते. तीळ, आलं ही वडी गळ्याकरता पण छान असते. प्रवासात जर मळमळ वाटत असेल तर आपण प्रवासातही ही वडी नेऊ शकतो. बघूया कशी बनवायची. याकरता मी हे आलं घेतलेलं आहे. आलं थोडंसं आपल्याला मीडियम साईजचंच घ्यायचं आहे, कारण आल्याला एक तिखटपणा असतो. आल्याला स्वच्छ धुवून त्याचं मी साल काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा धुवून त्याला कोरडं केलं आहे. आणि याला आपल्याला आता अगदी बारीक तुकडे करायचे आहेत. आल्याला मध्ये लांब धागे असतात, म्हणून आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आलं पूर्ण मी बारीक कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं एक पेस्ट करायचं आहे. गरज असेल तेव्हाच आपल्याला पाणी घालायचं आहे. आल्याची पेस्ट तयार आहे. आता हे पेस्ट मी मोजून घेत आहे. एक वाटीभर ही पेस्ट झालेली आहे. याच्यात दुप्पट आपल्याला साखर घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी 4 काळी मिरी, 2 लवंगा, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि चुटकीभर मी जायफळ पावडर सगळं मी कुटून घेतलेलं आहे. एका पॅनमध्ये मी आल्याची पेस्ट घालत आहे आणि जेवढा आलं आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला साखर घालायची आहे. ही आलेवडी आपण गुळाची सुद्धा बनवू शकतो, पण गुळही गरम होतो आणि आलंही गरम होतो, म्हणून मी ह्या ठिकाणी साखर घालत आहे. आता मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. साखरेला पाणी सुटून हे मिश्रण आधी पातळ होतं. आता या ठिकाणी मी कुटून घेतलेला पावडर घालत आहे. 2 टेबलस्पून तूप मी इथे घालत आहे. हे मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण सारखं हलवत राहायचं आहे. कडेनेही सुटत येतो, याचा रंगही बदलतो. हे मिश्रण आता आपलं तयार होत आलेलं आहे. कडेनेही ते सुटायला लागलेले आहे. आता यामध्ये मी 1 लिंबाचा रस घालत आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या वडीला चव तर छान येतेच, पण याचा तिखटपणाही थोडासा कमी होतो. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला चेक करतो आहे. एका वाटीमध्ये पाणी घेऊन थोडंसं मी तिथे मिश्रण घालत आहे. त्याचा एक गोळा बनतो, म्हणजे आपल्या वडीसाठी मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं तयार आहे. एका ट्रेवर बटर पेपर ठेवून त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये पसरून घ्यायचे आहे. एका सराट्याला किंवा वाटीला तूप लावून आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही एका थाळीलाही तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरवू शकता. ह्या मिश्रणाचा रंग थंड झाल्यावर थोडासा चेंज होतो. वडी कोमट असतानाच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. मी वड्या अगदी छोट्या छोट्याच पाडत आहे, कारण की ह्या वड्या आपल्याला अशा खायच्या नसतात, फक्त तोंडात घेऊन चघळायच्या असतात, म्हणून मी याचे छोटे तुकडे करत आहे. वडी पूर्ण थंड झाल्यावर पुन्हा एकदा आपल्याला मार्किंगच्या ठिकाणाहून सुरी फिरवून घ्यायची आहे आणि अलगदपणे वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या अगदी छान झालेल्या आहेत. सगळ्या वड्या तयार आहेत. ब्लॅक टी जर तुम्ही बनवत असाल तर चहापत्ती आणि पाणी टाकून ही वडी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. दुधाच्या चहाला ही वडी चालणार नाही, कारण आपण यामध्ये लेमन ज्यूस घातलेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. ही वडी खायला छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे. धन्यवाद.